राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री दाखल झालेले आहेत। मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कॅबिनेटला अनुपस्थिती दिसतेय। अजित पवार बारामतीमध्ये आहेत आणि एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये असल्याची माहिती कळतेय। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना आता उधाण आलेलं आहे। काल निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आज ही कॅबिनेट आहे, त्यामुळे कॅबिनेटकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। कॅबिनेट बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला असणं खरं तर अपेक्षित होतं। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री दाखल झालेत। मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची मात्र आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थिती दिसतेय। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। ओम, एवढी महत्त्वाची बैठक आहे राज्य मंत्रिमंडळाची, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती दिसतेय। काय नेमकं कारण सांगण्यात आलंय का? बैठकीला सुरुवात झाली आहे का? काय नेमके पडसाद काय आहेत सध्या दोघांच्या अनुपस्थितीचे? अनुमा, खरं तर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, महापालिकेच्या निवडणुकानंतरची ही पहिलीच कॅबिनेट आहे। त्यामुळे या बैठकीला खरं तर महत्त्व आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दाओसला आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेसाठी जाणार आहेत। त्यामुळे या दोन महत्त्वाच्या घडामोडींच्या दरम्यान होत असलेली ही कॅबिनेट निश्चितच खूप महत्त्वाची आहे। उद्यापासून राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पडघम आणि एकंदर त्याची तयारी सुरू होते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक महत्त्वाची असताना सुद्धा राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती अतिशय चर्चेचा विषय ठरते। एकनाथ शिंदे हे ठाण्यात आहेत, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार हे आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बारामतीत असल्याचं कळतं आहे। त्यामुळे कारणं जरी ही वैध असली किंवा पूर्वनियोजित कार्यक्रम जरी असले तरी सुद्धा राज्यामध्ये ज्या पद्धतीनं महापालिकेचे निकाल लागले त्यावरून या दोन उपमुख्यमंत्र्यांची असलेली ही अनुपस्थिती निश्चितच चर्चेचा विषय ठरते। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना खूप मोठा फटका सहन करावा लागला, तर दुसऱ्या बाजूला मुंबई MMR रिजनमध्ये शिवसेनेला अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही। ठाण्याचा जर आपण अपवाद जर सोडला तर नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल किंवा भाईंदर असेल, या सगळ्या भागामध्ये शिवसेनेला कुठेतरी सेटबॅक बसला आहे। त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती याचे रिप्लिकेशन्स कशा प्रकारे येत आहेत याची चर्चा सुरू असतानाच या दोन उपमुख्यमंत्र्यांची कॅबिनेटला असलेली ही अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरते। त्यामुळे आजच्या खरं तर आज सकाळची महत्त्वाची अपडेट म्हणजे अजित पवार आणि शरद पवारांची बैठक सुद्धा एक सकाळी पार पडली। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती कॅबिनेटला दोन उपमुख्यमंत्र्यांची असलेली गैरहजेरी महत्त्वाचा विषय ठरते, चर्चेचा विषय ठरते। त्यामुळे येत्या काळात काय घडामोडी घडत आहेत आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात काही नव्या घडामोडी घडत आहेत का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। अनुपमा, ठीक ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि वेळोवेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून आणखी अपडेट जाणून घेत राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।